नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. तर मंडळी, सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असं काय द्यायचं हा प्रश्न नेहमीच सतावतो. आजची रेसिपी ज्येष्ठ नागरिक असो किंवा मध्यम वयाचे असो, सर्वांनाच अगदी आवडीने खाण्यासारखी आहे. रेसिपीला सुरुवात करतोय. आज आपण हिरव्या मुगाचे डोसे बनवतोय. त्यासाठी 1 वाटी मोड आलेले मूग मी घेतलेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. पाव चमचा जिरे घातले, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर घालूयात आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, लागेल तेवढंच पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. लागलं जर घट्ट वाटलं तरच तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असं मिक्स करून घेऊयात. बॅटर तयार झालं आहे, लगेचच याचे डोसे बनवून घेऊयात. तवा अगोदरच गरम करण्यास ठेवला आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं. आता यावरती पाण्याचा शिपडा मारून व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. आता तयार मिश्रण आपण तव्यावर घालूया. या ठिकाणी गॅस मध्यम करायचा आणि मिश्रणाच्या कडा सुकून द्यायच्या. बाजूने आपण थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि मग पलटी करायचं. पुन्हा यावरती तेल बाजूने घालायचं. तयार आहे आजचा आपला झटपट होणारा मुगाचा पौष्टिक डोसा. चटणी, सॉस किंवा दह्याबरोबर गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपींसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.